गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून 1,87,00,000 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणात सोलापूर शहर गुन्हे शाखेने भोंदूबाबा मोहम्मद कादरसाब शेख याच्या साथीदारांनाही अटक केली आहे. यात एका वकिलाचा समावेश आहे. भोंदूबाबा शेख याने गोविंद बंगारी यांना घरामधून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवले. त्यांना काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला होता. वेळोवेळी 1,87,00,000 रुपये त्यांच्याकडून उकळले. आता या प्रकरणात गुन्हे शाखेने भोंदूबाबा शेख याला मदत करणाऱ्या वकिलासह चौघांना अटक केली आहे. या टोळीने सोलापूर आणि परिसरातील आणखी काही लोकांची फसवणूक केल्याचे समोर आले. या गुन्ह्याचा तपास सुरू असून भोंदूबाबा शेख आणि इतर आरोपींनी आणखी कोणाची फसवणूक केली असेल तर पोलिसात तक्रार देण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी केले आहे. भोंदूबाबाने सोन्याचं गुप्तधन किंवा सोन्याचा हंडा काढून देतो असं म्हणून फसवणूक केल्याबाबत आपल्याकडे तक्रार प्राप्त होतो आणि त्या संदर्भात आपण जेल्लोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा गुन्हे शाखेकडे तपासावरती आहे. ह्या गुन्ह्यामध्ये आमच्याकडे तपासाला आल्यानंतर आम्ही यातला जो मुख्य आरोपी आहे मोहम्मद कादरसाब शेख या उर्फ साहेब उर्फ महाराज याला आपण विजापूर येथून 9 तारखेला अटक केलेली आहे. अटक केल्यानंतर त्याला पण कोर्टात हजर केलं आणि त्याला पहिल्यांदा 13 तारखेपर्यंत ना याच्यानंतर 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. पोलीस कस्टडी कालावधीमध्ये आपण त्याच्याकडे जो तपास केला, इंट्रोगेशन केलं, त्यामध्ये त्याला या फसवणुकीच्या याच्यामध्ये जे लोक मदत करत होते तो एक कट केला किंवा कॉन्स्पिरसी केली त्यांनी. अशा पद्धतीने आपल्याला ते निष्पन्न झाल्यामुळं आपण त्याच्यामध्ये फौजदारी पात्र कट कलम 120 IPC हे वाढवून त्याच्यामध्ये आरोपी नामे आयुब साहेबलाल रजभरे, त्याच्यानंतर दाऊद खान इब्राहिम खान पठाण, सादिक बाबा उर्फ सादिक हुसेन फुलारी आणि सचिन रंगनाथ गायकवाड असे इतर 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केले आहेत. त्या आरोपींना देखील आज रोजीपर्यंत म्हणजे 14/10 पोलीस कोठडी रिमांड आहे. आता ह्या आरोपींकडे ज्यावेळी एकत्रित चौकशी केली त्यावेळेस असं निष्पन्न झालेलं आहे की हा जो मुख्य आरोपी आहे मोहम्मद कादर शेख याला या लोकांनी आश्रय दिलेला आहे इतर चौघांनी. आणि आश्रय देऊन तो जो फसवणुकीचा जो धंदा करत होता, थोडक्यात धंदाच म्हणता येईल, फसवणुकीचे कृत्य करत होता, त्या कृत्यामधली जी रक्कम त्याला प्राप्त झाली ती रक्कम ह्या लोकांनी वेळोवेळी आपापसात वाटून घेतली किंवा बाबाला तो आश्रय देतो म्हणून त्याच्याकडनं यांनी ती रक्कम किंवा काही सोनं असेल ती त्यांच्याकडनं घेतलेलं आहे. अशा पद्धतीचे आपल्याला तपासात पूर्णपणे निष्पन्न झालेलं आहे. ह्या एकूण आरोपी क्रमांक 1 आणि त्याच्यावर इतर जे 4 आरोपी आहेत यांनी सर्वांनी मिळून सोलापूर शहर आणि आजूबाजूचा परिसर तसेच काटी सावरगाव जे तामलवाडी पोलीस हद्दीत आहे या ठिकाणी बऱ्याच लोकांची फसवणूक केल्याचं आपल्याला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. आणि त्यामध्ये इतर ठिकाणी गुन्हे दाखल होणार आहेत आणि आपल्याकडे देखील सोलापूर शहरामध्ये जे अजून काही आमच्याकडे पीडित व्यक्ती किंवा फसवणूक झालेले व्यक्ती आलेले आहेत त्यांच्या संदर्भात देखील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन गुन्हे दाखल करून त्याचा देखील तपास करण्यात येणार आहे. मी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सर्व सोलापूर वासियांना किंवा आजूबाजूचे जे परिसर असतील त्यांना असं आवाहन करतो की ह्या पद्धतीने सोन्याचं गुप्तधन काढून देतो, सोन्याचा हंडा काढून देतो, असं जर कोणाची फसवणूक झाली असेल तर तात्काळ त्यांनी आमच्याशी संपर्क करा किंवा जे कुठलं त्यांचं जवळचं पोलीस स्टेशन असेल त्यांना संपर्क करा. त्या संदर्भात त्यांच्याकडे चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल. तर याच्यामध्ये जे नव्याने आरोपी ऍड झालेले आहेत त्याच्यामध्ये काही वकील असतात किंवा इतरही काही लोक आहेत, तर यांचा कशा पद्धतीनं रोल होता? या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आहे ते व्यवसायाने वकील आहेत आणि हा जो मुख्य आरोपी आहे यापूर्वी देखील 2022 अशाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये मंगळवार पोलीस स्टेशनला अटक केली होती आणि त्यावेळी तो मंगळवार जेल असताना आरोपी वकील आणि त्याचे इतर साथीदार यांनी त्याला तिथून जामीन करण्यास मदत केली किंवा कायदेशीर प्रक्रिया करून जामीन केला. आणि त्याच्यानंतर हा कंटिन्यू जवळजवळ 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये म्हणजे सन 2023 आणि 24 याच पद्धतीचे हे कृत्य हा मुख्य आरोपी आणि त्याच्यावरचे 4 लोक हे एकत्रितरित्या करत होते. हे तपासात पूर्ण निष्पन्न झालेलं आहे. म्हणजे ही जी काही टोळी आहे या भोंदूबाबा सोबत असलेली ही पूर्ण वेळ एक व्यवसाय म्हणून किंवा एक धंदा म्हणून हेच करत आहेत. अगदी बरोबर. लोकांना फसून आलेल्या रकमेचं स्वतः आपापसात वाटप करणे किंवा ती रक्कम स्वतः एन्जॉय करणे अशा पद्धतीने हे काम नक्कीच करत होते. अशा पद्धतीनं गुप्तधन खरंच मिळू शकतं का किंवा लोकांनी कशा पद्धतीने याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, काय आवाहन करताय?
अशा पद्धतीने कुठेच गुप्तधन मिळत नाही कारण ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. जर तसं गुप्तधन मिळत असतं तर हे जे आरोपी ते स्वतःच त्यांनी त्यासाठी तो उपयोग करून घेतला असता. ही पूर्णपणे भाकड आणि खोटी कथा आहे, अंधश्रद्धा आहे ती. त्यामुळे जनतेने त्यावर विश्वास ठेवू नये किंवा कुणी असं जर तुम्हाला प्रथम जसे सांगत असेल तुम्ही तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन संपर्क करून अशा व्यक्तींबद्दल लगेच तक्रार करा. या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांनी जो काही त्यांना मिळालेला फायदा आहे, पैसे आहे किंवा सोनं आहे, त्यातून स्वतःसाठी किंवा अजून कुठल्या व्यवसायामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे का? ह्या गुन्ह्यामध्ये किंवा अशा कृत्यामध्ये रोख रक्कमच स्वरूपात स्वीकारलेली आहे आणि रोख रक्कम ह्या लोकांनी आपापसात वाटून वेगवेगळ्या पद्धतीने खर्च केलेली आहे. त्याच्यापैकी काही अमाऊंट आम्ही आता रिकवर केलेली आहे आणि जी काही त्यांनी त्या रकमेतून काही स्थावर मालमत्ता घेतली किंवा काही वाहनं घेतली त्या संदर्भात तपास चालू आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।